नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आता संध्याकाळच्या जेवणाबरोबर ना आपल्याला काहीतरी चमचमीत असं तोंडी लावायला लागतंच। तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर वड्याची रेसिपी। तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, चला दाखवते कशी बनवायची ते। या ठिकाणी मी 2 वाट्या भरून कोथिंबीर घेतलेली आहे। थोड्याशा कवळ्या काड्या सुद्धा घेतलेल्या आहेत, धुवून पाणीने तळून घ्यायची। त्याच्यानंतर 1 इंच आलं, 1.5 गड्डी लसूण आहे बघा इथं घेतलेला, त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त पण करू शकता। अर्धा चमचा जिरं आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटच्या चवीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता। आता मिक्सरच्या भांड्यात हे घालून घ्यायचं आणि सोबतच मुठभर कोथिंबीर घालायची। कवळ्या काड्या सगळ्यातच घाला, जेणेकरून त्याची चव सुद्धा छानच लागते। तर आता काय करायचं, पाणी न टाकता आपल्याला याचं ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं। हे साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत कोथिंबीर जे आपण घेतली होती ना नितळून, त्याच्यामध्ये तेच वाटण घालून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं, अगदी पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे बघू शकता। इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, हातावरती कुस करून घालायचा, जेणेकरून त्याची चव छान येते। आणि बेसन पीठ घातल्यामुळे मुलांनी जरी खाल्लं ना तर ओव्यामुळे ते बाधत नाही। तर लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबू तो याच्यामध्ये पिळून घ्यायचा। बघू शकता मस्त अशी लिंबानी टेस्ट येते, त्याच्यामुळे लिंबू तुम्ही नक्की घालून बघा। मसाले संपूर्ण घालून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं, पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं। आता हे घरीच बनवलेलं तांदळाचं पीठ आहे आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घालायचं। तुम्हाला जर आणखी दुसरं ज्वारीचं बाजरीचं पीठ जरी ह्याच्यात घालायचं असेल ना तरी तुम्ही घालू शकता। म्हणजे कसं मुलं भाकरी खात नाही ना, तर मग अशा पद्धतीने वड्या वगैरे त्यांना आवडतात, तर मग वेगवेगळे पिठं आपण याच्यामध्ये मिक्स करून ते घालू शकतो त्यांना। सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं, पाण्याची अगदीच गरज पडली तर पाणी घाला। 2-3 चमच्यामध्येच हे पीठ आपलं मळून होतं बघू शकता। अशा पद्धतीने घट्टसर हे मळायचं, जास्त पीठ पातळ करू नका किंवा एकदम जास्त घट्ट कडक पण करू नका। चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घेतलं, त्याच्या वड्या वळून घेतलेल्या आहे। या ठिकाणी 3 वड्या झालेल्या आहेत एवढ्या पिठाच्या। आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवून घेतलेलं आहे। तर बघू शकता जी कोथिंबीर मी वड्यासाठी घेतलेली नाही ह्या त्याच्याच काड्या आहेत। तर ह्या काड्यांना आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायच्या आणि स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा ह्या धुवून घ्यायच्या। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्या कढईमध्ये पसरवून घ्यायच्या। जुन्या काळात ना बायका म्हणजे आपल्या आजी वगैरे त्या अशाच पद्धतीने वाफवण्यासाठी वापर करायच्या। तेव्हा काही त्यांना स्टीमर हे असल्या काही गोष्टी नव्हत्या, तर अशाच पद्धतीने ही जुनी पद्धत आहे। अजिबात ते तेलाचा वापर न करता, म्हणजे आपण जे चाळणीला वगैरे स्टीमरला तेल लावून ठेवतो, कुठं तेलाचा वापर नाही करायचा। तरीसुद्धा अशा पद्धतीने बनवल्या वड्या अजिबात एक कण सुद्धा खाली चिटकत नाही बिगर तेलाच्या सुद्धा। तर अशा पद्धतीने हे घालून घेतलेले आहे। मी तुमच्याकडे मेथीच्या काड्या असतील, पालकाच्या काड्या असतील, त्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। तर बघू शकता छान अशा काड्या मी संपूर्ण पसरवून घेतल्या खाली। त्यानंतर त्याच्यावरती वड्या ठेवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने। आता तुम्ही म्हणाल आता हे वड्याला जे पाणी जे तयार होईल ना खाली, तर त्या पाण्याचं काय करायचं, पीठ तर याच्यामध्ये जाईल का? तर अजिबात नाही, थोडंसुद्धा पीठ ह्या पाण्यामध्ये जात नाही, अजिबात ते चिटकत सुद्धा नाही वड्या खाली। तुम्ही झाल्यानंतर बघू शकता 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती ह्या वड्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत बघू शकता। तर पाणी हे आटतच आलेलं आहे। अशा पद्धतीने एखादे टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये घालून आपल्या वड्या शिजलेल्या आहेत का नाही। तर टूथपिक मी घालून बघितली, एकदम क्लीन अशी आलेली आहे। म्हणजे काय आपल्या आता वड्या ह्या शिजलेल्या आहेत संपूर्णतः। तुम्हाला काढून दाखवते, अजिबात काही सुद्धा खाली चिटकलेला नाही आहे। अशा पद्धतीने वड्या काढून घेतल्या। आता ह्या वड्या आपल्याला संपूर्णतः थंड करून घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतरच कापायच्या। तर बघू शकता हे जे कोथिंबीर आणि खालचं पाणी उरलेलं आहे ना देठांचं, तर हे पाणी आपण हे सूप म्हणून पिऊ शकतो किंवा ह्या काड्या त्याच्यामध्ये मिक्सरला ग्राइंड करून थोडेसे मसाले घालून सुद्धा त्याचं सूप बनवू शकतो। खूप हेल्दी पौष्टिक आहे। पावसाळ्यामध्ये जेव्हा घसा वगैरे धरतो, आवाज बसतो, तेव्हा याचा वापर केला जातो। अशा पद्धतीने तुम्ही असे सुद्धा पिऊ शकता। आता थंड झालेल्या आहेत वड्या, मी अशा पद्धतीने पातळ पातळ ह्या कापून घेतलेल्या आहेत बघू शकता। या ठिकाणी तुम्ही जर एकदम तुम्हाला मऊसर हव्या असेल ना, तुम्ही जाड कापा, आणि कडकसर अशा तळायच्या असेल ना तर मग अशा पद्धतीने पातळ पातळ कापा। बघू शकता आपण सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही, किती छान अशी आतून जाळी आलेली आहे। तर या ठिकाणी मी एक जाड तवा घेतला, तव्यावरती अर्धा चमचा तेल घातलं
आणि ह्या तेलावरती ना आपल्याला ह्या वड्या अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या आहे। सुरुवातीला गॅस कमीच ठेवायचा, वड्या अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या, त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती आलटून पलटून आपल्याला ह्या वड्या शेकून घ्यायच्यात। आता मी तर कमी तेलामध्ये केलेले आहे, तुम्ही जर जास्त तेल खात असाल ना तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा ह्या वड्या करू शकता किंवा अशा पद्धतीने शालो फ्राय करू शकता, किंवा तुम्ही अशा न तळता तशासुद्धा खाल्ल्या ना तरीसुद्धा ह्या एकच नंबर लागतात, बघू शकता। आणि तुम्ही ह्या वड्या 8 दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता। जशा थंड झाल्यावरती तशाच्या तशा ठेवा, नाही तर कापून ठेवा, एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आणि जेव्हा तुम्हाला हवा असेल तेव्हा बाहेर काढायच्या, थोडा वेळ ठेवायच्या आणि तळून मुलांना द्यायच्या। अशा पद्धतीने ही चमचमीत वड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत, बघू शकता। दिसण्यासाठी किती अप्रतिम अशा ह्या वड्या दिसतात आहे आणि चवसुद्धा तेवढीच अप्रतिम आहे। तर आपण कमी तेलामध्ये ह्या कोथिंबीर वड्या बनवून तयार केलेल्या आहेत। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा, आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।